हाँ चालू है रे भाई, 24 घंटा नहीं रे भाई, याला 14। किधर काम करते? सदाशिवपेठ। काय नाव आहे? हर्षवर्धन। मराठी बोल की बाबा। Hello guys, what's up and welcome back to my channel. I hope you guys are doing absolutely fine. दुपारचे ना 1:15 वाजले, संडे, सकाळी क्रेविंग झाली होती गाडी चालवायची, पण काय जमलं नाही, म्हणजे झोपायलाच लेट झालं तर उठलोच नव्हतं मी संडे मॉर्निंगला. सो आफ्टरनूनमध्ये निघालो आणि सीन आता असं आहे, याच्यामध्ये फ्यूल किती आहे ना काहीच आयडिया नाही आहे. आणि माझा सजेस्टेड जो पेट्रोल पंप आहे ना तो आहे शिवाजीनगरचा. सो माहिती नाही शिवाजीनगरला आहे ना गाडी पोचेल का नाही. आज आहे ना फुल रिस्क मध्ये झालो. एवढी का गर्दी आहे तिथं? लग्न आहे काय कोणाचं? लग्नच असणार आहे. टिंगर नवरात्र उत्सव ते ठीक आहे, जरा जास्त गर्दी नाही. हा लग्नच असणार त्यामुळे. रॉकेट आहे ब्रो, रॉकेट. मी पळवते गाडीमध्ये, पेट्रोल नाही आणि पळवते. मला फील भाई मिसिंग नाही ना मारली, मला फील झाल्यासारखं झालं मिसिंग. मी पेट्रोल ॲक्च्युली याच्यामध्ये ठेवत का नाही माहिती का, इथेन ऑइल ब्लेंडेडचा सीन चालू आहे ना, त्याच्यामुळं पेट्रोल जेव्हा गाडी चालू आहे ना तोपर्यंत तर ठीक आहे नाही का, पण जोपर्यंत गाडी अशी उभी आहे ना, आता कसं 1 आठवडा झालं मी गाडी नाही काढली ना, सो 1 आठवड्यापासून गाडी उभीच होती, तर मी पेट्रोल ह्याच्यामध्ये काही ठेवलंच नाही. तरी मी पळवत नाही, फक्त मस्त आवाज काढतो, कारण मला माहिती आहे लय पळवली की मिसिंग मारते. एवढं का ट्रॅफिक लागले आज इथं? कुछ तो हुआ है, कुछ हो गया है. आता इथं अख्खा रस्ता मोकळा आहे काय, मी दाखवतो का ट्रॅफिक लागला असेल. ट्रक वगैरे थांबलेत ना लेफ्ट साईडला, त्या गोष्टींमुळे ट्रॅफिक लागले इथं बस.
काहीतरी पंगा झालाय. पंगा पण झालाय, त्याच्यामध्ये ट्रक बी थांबलाय सगळ्या ठिकाणी. एकदम एकाच ठिकाणी एकदम दोन्ही गोष्टी. हेलो, क्या बोल रहे हो? हाँ भाई, ग्रेविटी 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 ग्रेविटी. इधर जा रहे हो आप? घूमने. काम पे जा रहा है. किधर काम करते हैं? सदाशिव पेठ. काय नाव आहे? हर्षवर्धन. मराठी बोल की बाबा. मग काय म्हणतो, कशात कामाला आहे? ओके, कोल्ड ड्रिंकचं मोठं शॉप आहे. डीलरशिप आहे का काय आहे? हां, ओके. मला पण जरा आयडिया दे ना त्याच्याबद्दल. नाही, मला इन्स्टाला हे कर ना, मेसेज टाक ना, आणि डिटेल दे मला थोडीशी. तुझ्या डोळ्यात ना का पाणी येते? डोळ्यात ना पाणी काय येते? पळत आता का? अच्छा, 1 वाजता जायचं होतं. आता 1:30 पावणे 2 वाजले. काय वाजत नाही का? बरं, स्वप्नील लक्षात राहील ना? .9361 फोटो काढून घ्या ना इकडं. दे, फोटो काढून देतो तुला आयडीचा. कॅमेरा खोल. कावासाकी ना? हो, ह्याच्यावर माझा इन्स्टा भेटल तुला. हा, मला सगळे डिटेल फॉरवर्ड कर. मी पण जरा प्लॅन करतोय काहीतरी. चालते, चल बाय. हर्ष फुल गाडी पळवायला लागलाय खपाखप. डोळ्यातनं पाणी काढतोय. चला पहिला आपण फ्युल अप करूया. संचितीच्या इथला आहे ना पेट्रोल पंप म्हणतोय मी. आता तुम्ही म्हणाल संचिती पाशी कुठं पेट्रोल पंप आहे? संचितीच्या पुढे जाऊन आहे ना पहिला जो हा म्हणतात खाऊ गल्लीवाला, त्याच्या तिथला नवीनच आहे. नवीन म्हणजे आता झालं जरासा जुना, पण तिथं फ्युल आहे ना जरा ओके. माझी गरमीनी आहे ना खतम व्हायला लागला विषय. हर्ष माझ्या पुढेच पळवतोय गाडी. चल बाय बाय हर्ष, नीट जा रे बाबा. बस या पंपावरती ना फ्युल अप करायचं. चालू आहे रे भाई. 24 घंटा नहीं रे भाई, अपन किधर 24 घंटे घूमते गाड़ी पे. मेरे को लगा 13 नंबर है. हाँ क्या? यूट्यूब पे. हाँ, 800 ह्याला 14.
कधीतरीच का रोज आपल्या इथलं ट्रॅफिक कसं आहे, काढूच नाही शकत रोज. आणि डेली 11 कधीतरीच आहे, रोज नाही काढू शकत आपण. हा, फक्त फिरायला, बाकी काय आहे. ऑटो कट लावा. कुठे काय बऱ्याच दिवसात ना आला. गाईज फ्यूल अप केलेलं आहे. अभी आया ना जरा जोश. सगळे बघायला लागले एकदम. GoPro, stop recording.
गाईज माहिती नाही माईक रेकॉर्ड करतोय का नाही करत आहे, कारण बॅटरी डाऊन झाली होती. 102 डिग्री टेम्परेचर पोहोचलं रे. येस, आता आला ना मज्जा. जरा आवाज ऐकलं. एवढ्या दिवसाची जी क्रेविंग झाली होती ना, गाडी चालवत नव्हतो मी तरी सुद्धा, ती आज जराशी अशी शांत झाली. मस्त चालवल्यावरती मजा येते. माहिती हिचा आवाज ऐकला. पोलिसांचा आजकाल आहे ना लय भारी विषय झालाय. म्हणजे पोलिस अडवतात. मागाशी आत्ता कॅमेरा ऑन नव्हतं तेव्हा पोलिसांनी अडवलं, पण कॅमेरा बघितला ना तर म्हणजे नॉर्मल रिॲक्शन करून जा म्हटले. तसं पण आपली ना चूक नसली पाहिजे. काय जरी झालं तरी पोलिसांसोबत नीट बोलायचं. हाय हॅलो वगैरे करायचं. काय नाही, त्यांना नॉर्मलच आहे भाई. जसं पण आजकाल मीडियावरती काय काय व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले ते सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मीडिया, सोशल मीडिया अशी एक पॉवर आहे जी एखाद्या व्यक्तीला इथून इथं ठेवू शकते आणि एखाद्या व्यक्तीला इथून इथं सुद्धा आणू शकते. याचा अर्थ कळला तर सांगायचं झालं तर सोशल मीडिया, इनफॅक्ट मीडियामुळे ना मोदी पंतप्रधान झाला. पंतप्रधान आता प्राईम मिनिस्टर झाला. मीडिया होतं त्या टायमिंगला फुल मार्केटिंग प्रचार वगैरे करायचा आहे ना. जसं की चॅनलवरती अच्छे दिन आएंगेचे त्याचे मार्केटिंगवाल्या जाहिराती. पहिला कोणीतरी असा असेल तो जाहिराती करतोय स्वतःला विकण्यासाठी. पंतप्रधान नरेंद्र मोदी. काय बोलायचं, स्वतःला तर त्यांनी ह्या लेवलपर्यंत जाऊन विकलंय पॉलिटिक्समध्ये PM बनण्यासाठी. त्याच्या तर अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या त्याच्याबद्दल कळलेल्या आहेत. ठीक आहे, त्यांच्याच टीममधल्या लोकांनी ना त्या गोष्टी बाहेर काढल्या. थोड्या दिवसांमध्ये आहे ना महाराष्ट्रामध्ये म्हणा, भारतामध्ये म्हणा, तर भारतामध्ये तर प्रोटेस्ट चालू झाले. बऱ्याच साऱ्या ठिकाणी आहे ना प्रोटेस्ट चालू झाले सुद्धा. महाराष्ट्रामध्ये ज्या टायमिंगला प्रोटेस्ट चालू होईल ना भाई, अख्ख्या महाराष्ट्र बंद ठेवायची वेळ येईल. आणि नुसतं बंद ठेवायची वेळच नाही, लय काय नुकसान होईल रे. आणि पंतप्रधान आहे ना, जसा चायनाच म्हणतो, सॉरी नेपाळचा पंतप्रधान कसा पळून गेला हेलिकॉप्टरमधून, तशी वेळ आणायला पाहिजे ह्याची सुद्धा, खरं सांगतो. आणि तसं पॉलिटिक्समध्ये आहे ना जे लोक जायचा प्रयत्न करतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, सत्ताधारक जेवढे आहेत त्या सगळ्यांनी आहे ना सत्ता तुम्हाला ह्या गोष्टीसाठी दिलेली आहे का
कारण तुम्हाला भारताला पुढे न्यायचंय, पण तुम्ही भारताचीच धज्जिया उडवायला लागलाय, तर तुमची लायकी नाही ना त्या सत्तेवरती थांबायची, त्या ठिकाणी थांबायची तुमची लायकी नाही. लिटरली आय एम टेलिंग यू, you guys are not capable to, you know, make India, make in India your projects. Each and everything is just, you know, no words, seriously no words. माझं लक्ष त्या रायडरकडे बघून फुल गिअर अप मध्ये चाललंय ना, त्याकडे बघून सगळं डायव्हर्ट झालं. आत्ता चांगलं डायव्हर्ट झालं असतं. ऐक हा भाई, शांत झाली किती बरं वाटतंय. तर काय म्हणत होतो तुम्ही, हा इंडिया आहे ना, मेक इन इंडियाचा यांचा जो प्रोजेक्ट आहे ना तो फेल झाला आहे. युअर प्रोजेक्ट हॅज बीन फेल्ड नरेंद्र मोदी जी. यू आर नॉट कॅपेबल टू बघा आता ह्यांचं काय करायचं या छोट्या छोट्या बाळांचं. असे अमेरिकेमध्ये का नाही दिसत बेगर्स नसतात असं नाही, असतील पण आतापर्यंत तर कुणाच्या कुठल्या गोष्टीमुळे तर तेवढं दिसलेलं नाही आहे. काढायला मजा यायला लागली. मला तिचं आहे ना नॉईज ऐकायचा आहे पूर्ण. नॉईज इन द सेन्स की मला हिला ऐकायचं आहे. मातीमध्ये सांभाळ. हे पावट्या
मेरा दिल अकेला ओ ब्लडी टी टी ओ ब्लडी हा एवढं का पळत आहे आज आपला पंतप्रधान याडा आहे का रे कमेंट करा जरा याडा आहे का तू हा कळत नाही का काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे याडाच्या बाजारांना निवडून दिल्यानंतर भारताचं भविष्य धोक्यातच आहे ना 11 वर्षामध्ये राव ज्या गोष्टी इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे होता ना ज्या गोष्टींना त्या गोष्टींना इम्पॉर्टन्स न देता भलतीकडे इम्पॉर्टन्स दिला आणि मला भारतामध्ये राहायची पण लाज वाटायला लागली आहे कितीतरी गोष्टी अशा आहेत ज्या सांगायला पाहिजे असं नाही की कित्येक म्हणजे अख्ख्या वर्ल्डमध्ये आहे ना भारत असा देश आहे ना आपल्या कुठंच नाही असं नाही आहे भारताचा हॅपीनेस एक रेट असतो ना हॅपीनेस रेट एक कसा येतो तुम्ही बघा आपला हॅपीनेस रेट आहे ना खूप खूप जास्त काहीतरी असा 107-8 वर काहीतरी गेला आहे we are not happy yaar Indians are literally I'm not happy in India
वो खोलना। हाँ भैया मुझे यहाँ दे दो। भाई मैं तो सबसे बड़ा हाँ, आया मजा, आया मजा आया, बहुत मजा आया। हाँ मजा आ रही है। गोटी किसके किसके? इसका छोटे के इतना सा है उसका, फिर भी गोटी मेरे को दिया। अच्छा फूल पीला फूल गमती का ब्यूटीफुल ले पेन। ब्युटिफुल लाईट लागली, लाईट लागली. यहाँ से छोटा लाल लाल कलर ब्यूटीफुल है ना। बर फूल पीला फूल गमती का ब्यूटीफुल अरे तेरे को नहीं जमेगा. जाएगा वो ऐसे कैसे नहीं है? अरे राइडर इज बेंटेज बड़ा हो गया। अरे एक पे दो डाल है। हे टेक्नॉलॉजी या लगा तेरी टेक्नॉलॉजी ला इधर. ये भी पहले ओके कब तक डायरेक्ट लेने में ये तो